केली हेल्थ गाईड हा लाईव्ह शो आपला सुरू झालेला आहे, ज्यामध्ये आजचा विषय आहे जागतिक आरोग्य दिवसानिमित्त. आजचा आपला हा शो आहे. जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला झालेला आहे, पण त्याच्या अनुषंगानंच आजचा हा लाईव्ह शो आपण घेतोय. आणि आपल्याला या सीझनमध्ये होणारे आजार कोणते आहेत किंवा एकंदरीतच आपल्याला आरोग्याच्या समस्या काय असतात, काय त्याची काळजी घेतली पाहिजे, या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. एकतर पहिलं मी तुम्हाला जागतिक आरोग्य दिवसाबद्दल सांगतोय की जागतिक आरोग्य दिवसाचे थीम्स असतात आणि त्या थीमप्रमाणे दरवर्षी काम चालतंय WHO. यावर्षीची थीम आहे हेल्दी बिगिनिंग्स आणि होपफुल फ्युचर्स. म्हणजे लहान मुलं आणि गर्भिणी स्त्री ज्या असतात त्यांच्यावरती ह्या वर्षीचा फोकस आहे. अच्छा. आणि हेल्दी बिगिनिंग्स म्हणजे जे नवीन शिशु जन्मजात असतात त्यांची चांगली काळजी घ्यावी आणि ह्या ज्या गर्भिणी बायका किंवा फर्टाईल एजमधल्या ज्या बायका आहेत त्यांना जास्त आयुष्य मिळावं आणि जास्त हेल्दी आयुष्य मिळावं, ह्यासाठी ह्यावर्षी WHO प्रयत्न राहणार आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारणपणे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की पाण्याचं प्रमाण कमी होत आहे सगळीकडे आणि हे तळाचं पाणी असतंय. त्यामुळे एकतर डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे आजार होतात, जसे की हीट स्ट्रोक्स असतात किंवा डिहायड्रेशनमुळे आणखी खूपसे आजार होऊ शकतात, तसे आजार जास्त आहेत. दुसरं आपले जे तळाचं पाणी आणि कलुषित पाणी जे असतंय त्याच्यामुळे इन्फेक्शन्स होऊ शकतात, जसे की कॉलेरा किंवा टायफॉइड, हे आजारसुद्धा आता वाढू शकतात. थंडीच्या सीझनमध्ये जसं न्यूमोनिया, कोविड वगैरे वाढतंय, तसंच आता इकडे ह्या सीझनमध्ये टायफॉइड किंवा आपले जे म्हणजे पातळ संडास होण्याचे प्रकार वगैरे जे असतात, कारण पाणी कलुषित असते आणि तळातलं पाणी असते, त्यामुळे हे आजार जरा जास्त असतात. आणि एस्पेशली खूप लहान मुलं जी असतात किंवा वृद्ध जे असतात त्यांच्यात पाण्याची कपॅसिटी जी असते, वॉटर हँडलिंग कपॅसिटी जी असते ती कमी असते. त्यामुळे ह्या लोकांमध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते इन कम्पेअर्ड टू अदर लोक. आपण कंटिन्यू करूया. कॉलर जॉईन झालेत. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव? वनिता खडबडी. हां मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर. हां, नमस्कार मॅडम. मला उन्हाळ्यात थोडा त्रास होतो की अंग लाल होते आणि खाज पडते. हां. बर, हे अंगावरती लाल चटके वगैरे उठतात असं म्हणताय का तुम्ही? बर, आणि खाज येते, हे साधारणपणे मॅडम तुम्हाला बहुतेक ॲलर्जी असणार. हे आजार ॲलर्जीचे आजार दिसत आहेत. दुसरी एक प्रकार म्हणजे फंगल इन्फेक्शन असतात. त्यामुळे ह्या दोन प्रकारमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचं म्हणजे एकतर फंगल इन्फेक्शन जिकडे तुमचं हे जे आपलं स्वेट म्हणजे घाम येण्याचं जो प्रमाण जास्त असतं, जसं काखेकडे किंवा कमरेकडे जिकडे घाम जास्त येतोय तिकडे जर तुम्हाला अशी चटके उठत असतील तर कदाचित ते फंगल इन्फेक्शन असू शकते. दुसरं, जर अंगभर उठत असेल तर हे ॲलर्जीची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची ॲलर्जी असणार, जसे की सगळ्यात जास्त ॲलर्जी लोकांना असते धुळीची असते, किंवा तेल आपण जे स्वयंपाकात वापरतो त्या तेलाची असते, किंवा कुठल्या तरी एका विशिष्ट पदार्थ जे जेवणामध्ये आपण वापरतो त्या पदार्थांची असते, अशा पदार्थांची ॲलर्जी असते. तर त्यामुळे तुम्हाला ह्या सीझनमध्ये तुम्हाला बहुतेक लोकांना ह्या सीझनमध्ये धुळीची ॲलर्जी असते. त्यामुळे धुळीपासून जरा लांब राहावा आणि तुमच्या डॉक्टरना विचारून कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे ते तुम्ही जर फाइंड आउट केला तर तुम्हाला त्या ॲलर्जी तुम्हाला ज्या गोष्टीची ॲलर्जी होते त्याच्यापासून लांब राहिलं तर ते ॲलर्जी होणार नाही. दुसरं, जर फंगल इन्फेक्शन असेल म्हणजे घामाच्या जागेला जर असे चटके उठत असतील तर तुम्ही त्याच्यासाठी मलम आणि औषध मिळतंय, ते कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन घेतला तर तुम्हाला कमी होईल. ओके, थँक्यू. राईट. थँक्यू कॉल केल्याबद्दल. आणि जागतिक आरोग्य दिवस जो आपला झाला 7 एप्रिलला, त्याच्या अनुषंगानं आजचा हा आपला लाईव्ह शो आहे, ज्यामध्ये सामान्यपणे होणारे आजार कोणते आहेत आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे, हा आपला आजचा विषय आहे. डॉक्टर माधव प्रभू सर आपल्यासोबत आहेत. तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील, नंबर आहे 9019 904 904, या नंबरवरती